नमस्कार. लाडकी बहीण योजनेविषयी आज अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठी अपडेट आलेली आहे आपल्याकडे. ती म्हणजे लाडकी बहीण 10वा हप्ता वाटप संदर्भात. कारण की जेव्हापासून बहिणींना 8वा अधिक 9वा हप्ता असे मिळून 2 हप्ते बहिणींच्या खात्यावर जेव्हापासून जमा झालेले आहेत तेव्हापासून बहिणी प्रदीर्घ प्रतीक्षेमध्ये आहेत की सर आमच्या खात्यावर 10वा हप्ता कधी जमा होणार व आम्हाला 10व्या हप्त्यासाठी काय करावे लागेल तेव्हा हा 10वा हप्ता आमच्या खात्यावर जमा होणार. त्याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठी अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी. यूट्यूबवर सर्वात अगोदर ही माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. त्याच्या अगोदर कोणीही तुम्हाला ही माहिती दिली नसेल आणि इथून पुढे कोणी ही माहिती सर्वांना तुम्हाला लवकर मिळणार नाही. परंतु आपला व्हिडिओ आज आलेला आहे त्यामुळे ही माहिती तुम्हाला सर्वात अगोदर सर्वात ओरिजिनल व सर्वात विश्वसनीय माहिती आपण तुम्हाला देणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट जे आहेत त्या यूट्यूबवर सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आता मार्च महिना चालू झालेला आहे आणि जवळपास 50 ते 60% मार्च महिना देखील संपत आलेला आहे. परंतु अजूनपर्यंत बहिणींच्या खात्यावर 1 रुपयासुद्धा जमा झालेला नाही, तो म्हणजे 10व्या हप्त्यासंदर्भात. हे पहा, 2 हप्ते तर तुम्हाला मिळाले असतीलही. 3000 रुपयाचे फेब्रुवारी आणि मार्च 2 महिन्याची मिळून तुम्हाला 3000 रुपये तर मिळालेले आहेत. परंतु आता 10वा हप्ता बहिणींच्या खात्यावर कशामुळे अजूनपर्यंत जमा झालेला नाही किंवा हा 10वा हप्ता कधी जमा होणार, तर त्याच्याविषयी खुशखबर किंवा आनंदाची बातमी आपण मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर हे पहा, 10वा हप्ता जो आहे तो लवकरच वाटप सुरू होणार आहे. त्याची तारीख देखील मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. परंतु तारीख सांगण्या अगोदर काही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठ्या ठरतात. या गोष्टी जर तुम्ही जाणून घेतल्या तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे आणि सोबतच लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यातसुद्धा लवकरच जमा होऊन जातील. परंतु या 3 ते 4 गोष्टी तुम्हाला पालन करायच्या आहेत व आपण ज्याप्रमाणे तुम्हाला इथून पुढे माहिती सांगणार आहोत तशा पद्धतीने सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत, तरच तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे. अन्यथा तुम्ही ज्याप्रमाणे 52 लाख महिला योजनेतून बाहेर निघणार आहेत त्या महिलांमध्ये तुमचाच देखील नंबर लागू शकतो मित्रांनो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. कारण की विषय काय झालेला आहे, ज्या महिला नियमांचे पालन करत नाहीत, नियम अटी लक्षात घेत नाहीत, त्या महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद केले जात आहेत व योजनेतून त्यांना बाहेर हकलपट्टी करण्यात येत आहे. त्यामुळे तुमची हकलपट्टी योजनेतून व्हावी नाही यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा व आपण जे नियम सांगणार आहोत ते संपूर्ण नियम तुम्ही पालन करतात का ते एकदा चेक करा व 10वा हप्ता किती तारखेला किती वाजून किती मिनिटांनी तुमच्या खात्यावर जमा होणार त्याची एक्झॅक्ट तारीख व वार मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. कारण की आतापर्यंत यूट्यूबवर कोणीही एवढी ओरिजिनल माहिती तुम्हाला दिलेली नसेल, त्यामुळे ती माहिती आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. सोबतच तुमच्यासाठी एक धमाकेदार गिफ्ट देखील आहे. ती गिफ्ट आपण शासनातर्फे तर वाटलं जाणार आहे. ते गिफ्ट आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत. अगोदर आपण गिफ्ट पाहूया, नंतर 10व्या हप्त्याची वाटप संदर्भात अपडेट जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे गिफ्ट नेमकं कोणतं आहे आणि कोणत्या महिलांना हे गिफ्ट जे आहे ते मिळणार आहे. तर हे पहा, गिफ्टचा विषय असा आहे की गिफ्ट जे आहे ते फक्त याच निवडक बहिणींना मिळणार आहे. ती म्हणजे काय, तर 2490 रुपये जे आहे ते रोख बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. किती, 2490 रुपये. तर हे कशामुळे जमा करण्यात येणार आहेत, तर याच्यामागे एक अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठं कारण आहे मित्रांनो. ते म्हणजे काय, तर अन्नपूर्णा योजनेचा दुसरा टप्पा, अन्नपूर्णा योजना 2.0 अशा पद्धतीचं नाव त्यांनी त्याला देण्यात आलेलं आहे. व याच्या अंतर्गत तुम्हाला गॅसची सबसिडी म्हणजे 3 गॅस सिलेंडरची सबसिडी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि ही सबसिडी जमा होण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे, जर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तर ते उज्ज्वला गॅसचे कनेक्शन तुमच्या नावावर स्वतःच्या नावावर असायला पाहिजे व सोबतच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे. अशा पद्धतीने सर्व गोष्टी जर क्लिअर असतील तुमच्या तर तुम्हाला याचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळून जाणार आहे. आता दुसऱ्या गिफ्टकडे वळूया मित्रांनो. पहिलं गिफ्ट तर तुम्हाला समजलं कॅश आणि असं आहे म्हणून आता दुसरं गिफ्ट नेमकं काय असणार आहे व दुसरं गिफ्ट जे आहे ते कोणत्या बहिणींना मिळणार ते देखील मी तुम्हाला लगेच सांगून टाकतो मित्रांनो. तर दुसरं गिफ्ट असणार आहे ती म्हणजे सिलाई मशीन योजना. हो मित्रांनो, सिलाई मशीन जे आहे ती लाडक्या बहिणींना वाटप करण्यात येणार आहे. याच्या अगोदरही काही बहिणींना सिलाई मशीन गेल्या वर्षी मिळाल्या होत्या, परंतु जास्त महिलांना मिळाल्या नव्हत्या. कारण की गेल्या वर्षी लाडकी बहीण नुकतीच सुरू झालेली होती. परंतु यावेळेस आता याचा लाभ जर तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. कारण की योजना तर आत्ताच चालू झालेली आहे आणि योजनेला 1 वर्ष म्हणजे वर्धापन दिन जो आहे तो योजनेचा लवकरच साजरा होत आहे. आणि या कारणास्तवच बहिणींना सक्षम बनवण्यासाठी किंवा बहिणींना स्वतः काहीतरी उद्योग व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही सिलाई मशीन योजना जी आहे ती आलेली आहे मित्रांनो. आणि या सिलाई मशीन योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 2400 महिलांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिलाई मशीन जी आहे ती वाटप केली जाणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला काही अटी पालन करणे आवश्यक ठरते. ते म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा कमीत कमी 1 हप्ता तरी
आलेला असायला पाहिजे. जर एक हप्ता तुम्हाला आला असेल तरच तुम्हाला सिलाई मशीनचे पैसे जे आहेत ते मिळणार आहेत किंवा सिलाई मशीन मिळणार आहे. यासाठी तुम्हाला वेगळा अर्ज करायचा आहे. तो अर्ज कुठे करायचा तर जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तो अर्ज करू शकता आणि तेथे अर्ज करता क्षणी तुम्हाला संपूर्ण गोष्ट समजून जाईल व सिलाई मशीनच्या ते 15 ते 20 दिवसात तुमच्या खात्यात सिलाई मशीनचे रक्कमचे पैसे जमा होऊन जातील व त्यापासून तुम्ही सिलाई मशीन मग घेऊ शकता. एक 14 ते 15,000 रुपये सिलाई मशीनचे पैसे बहिणींना मिळणार आहेत. आता हे तर झाले 2 महत्त्वपूर्ण गिफ्ट. आता 10व्या हप्त्यासंदर्भात आपण माहिती जाणून घेऊया. तर 10वा हप्ता कोणाला मिळणार तर हे पहा, ज्या बहिणींचे खाते लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पोस्टाच्या बँकेत आहेत तर त्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. त्याच्यानंतर ज्या बहिणींचे खाते समजा इतर कुठल्याही बँकेत असू द्यात जास्त फरक पडणार नाही, फक्त 1 ते 2 दिवसाचा उशीर किंवा लवकर येऊ शकतात. आणि त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय तर 10व्या हप्ता मिळण्यासाठी काय अटी असतील व काय पात्रता असतील ज्या पूर्ण केल्या तरच तो बहिणींना 10वा हप्ता मिळून जाणार आहे. तर हे पहा, त्यासाठी अतिशय सोप्या व साध्या अटी आहेत. पहिली अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे तुमचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. सोबतच तुम्ही कुठल्याही सरकारी योजनेचा इतर लाभ घेतलेला नसायला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. या कारणास्तव तुम्हाला KYC सुद्धा करावी लागणार आहे मित्र. तर ज्या महिला सर्व अटी व शर्त पूर्ण करतील अशाच महिलांना 10वा हप्ता जो आहे तो वाटप सुरू होणार आहे. आता 10वा हप्ता किती तारखेला जमा होणार तर ते आपण अगोदर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 21 मार्च आणि आजपासूनच बहिणींच्या खात्यावर 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. हो मित्रांनो, आताची सर्वात मोठी व जबरदस्त अपडेट देखील तुम्ही याला म्हणू शकता. कारण की विषय काय झालेला आहे तर लाडकी बहीण योजनेचा पैसा येण्यासाठी भरपूर दिवस महिला ज्या ते वाट पाहत असतात आणि त्या कारणास्तव पैसे वाटप दरवेळेस उशीर होत असतो. त्यामुळेच आता पैसे 10वा हप्ता जो तो वाटप करण्याचा निर्णय आत्ताच घेण्यात आलेला आहे. म्हणजे आजपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण ज्या पुढे जिल्ह्याचे नावे सांगणार आहोत त्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. मग त्यातील काही निवडक जिल्हे अगोदर असतील, काही जिल्हे नंतर असतील. तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला लवकरात लवकर हे सर्व नियम आपण पालन करत आहोत का, आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का, आपले उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का, किंवा तुमच्याकडे पिवळे किंवा खिचडी कुपन आहे का, या सर्व गोष्टी चेक करायच्या आहेत. तरच तुम्हाला 10वा हप्ता मिळून जाणार आहे. व यातील सर्वात अगोदर आता कोणते जिल्हे असणार आहेत तर हे पहा, जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला सांगतो. सर्वात पहिला जिल्हा असणार आहे तो म्हणजे आपला सर्वांचा आवडता पुणे जिल्हा. त्याच्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा. तर हे काही निवडक महत्त्वपूर्ण जिल्हे आहेत. तर या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते वाटप होणार आहेत. कारण की हे जिल्हे मोठे असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्यात दरवेळेस अडचणी येत असतात आणि उशीर होत असतो. याच कारणास्तव या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते वाटप केले जाणार आहेत. आणि आज काही जिल्ह्यामध्ये दररोज दिवशी आतापासून 10 ते 12 जिल्हे रोज पैसे वाटप केले जाणार आहेत. आपण ज्याप्रमाणे नावे सांगितलेली जिल्ह्यांची तशा पद्धतीने प्रत्येक बहिणीला तिचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे. आता 10वा हप्ता किती मिळणार हा देखील महिलाचा प्रश्न होता. तर हे पहा, 10वा हप्ता जो आहे तो एकूण तुमच्या खात्यात एकूण रक्कम किती जमा होणार आहे तर ती रक्कम जमा होणार आहे ती म्हणजे किती तर 2100 रुपये. हो मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी आणि जबरदस्त अपडेट देखील तुम्ही म्हणू शकता. आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये जे ते जमा होणार आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आता निर्माण होणार नाही. कारण की आतापर्यंत बहिणींना भरपूर दिवस आपण सांगण्यात येत होते आम्ही 2100 देऊ, आम्ही 2100 देऊ, परंतु अखेर आता निर्णय झालेला आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये खात्यावर त्यांच्या जमा करण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे लवकरच जमा होणार आहेत. परंतु त्यासाठी तुम्ही सर्व अटी पूर्ण करत आहात का एकदा कमेंटमध्ये सांगा. सर्वात मोठी अपडेट देखील आपण म्हणू शकतो. आता आजपासून बहिणींना पैसे वाटप होण्यास हीच अपडेट सर्वात मोठी आहेच मित्रांनो. आणि सोबतच आतापासून कुठल्याही महिला लाभापासून वंचित राहणार नाही. फक्त एकदा 52 लाख महिला KYCच्याद्वारे बाहेर काढण्यात येणार आहेत. आणि त्यासुद्धा कशामुळे तर ज्या महिला डबल योजनेचा लाभ घेत असतात किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असतात तर अशा बहिणींना योजनेतून बाहेर हाकलण्यात येणार आहे किंवा बाहेर काढण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर सर्व लाडक्या बहिणींना प्रत्येक बहिणीला लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. तर ही अपडेट मित्रांनो तुम्हाला कशी वाटली व आजचा व्हिडिओ कसा वाटला संपूर्ण माहिती तुम्ही लगेच व्हिडिओच्या खाली सांगू शकता. अशाच पद्धतीने नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.